नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय होप तुम्ही सगळे छान आहात आणि तुमची तयारी खूप चांगली चालू आहे. लास्ट व्हिडिओ आपण डिस्कस केला अबाउट द जॉग्रफी ऑप्शनल, वाय वी शुड चूज द जॉग्रफी ऑप्शनल. जॉग्रफी हा वैकल्पिक विषय आपण का घ्यावा एमपीएससी साठी. त्या सब्जेक्टचा पेपर 1 पेपर 2 चा आपण थोडासा सारांश बघितला. त्याचे अप्रोचेस बघितले, कुठले कुठले पॅरामीटर्स असावे जॉग्रफीचे किंवा कुठलाही ऑप्शन चूज करण्यासाठी, ते आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं. ओके. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपण जी सिरीज घेऊन आलोय पुढची, दॅट इज अबाउट द सिलेबस डिकोडिंग, सिलेबस डिस्कशन, डिकोडिंग ऑफ जॉग्रफी ऑप्शनल सिलेबस, राईट गाईज. सो वी आर गोइंग टू डिकोड द जॉग्रफी ऑप्शनल सिलेबस. आपण जॉग्रफी ऑप्शनल सिलेबस काय करणार आहोत? डिकोड करणार आहोत. ओके. सो सिलेबसला आपण सुरुवात करू. सिलेबसला आपण सुरुवात करू विथ पेपर 1. सो पेपर 1 जर बघितला तुम्ही, दॅट इज पार्ट 1, पेपर 1चा पार्ट 1. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक जो आहे सिलेबसचा, तो आहे जिओमॉर्फॉलॉजी. त्याला आपण काय म्हणतो? जिओमॉर्फॉलॉजी. ओके. मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो? भूरूपशास्त्र. ऍक्च्युली हा जो पार्ट आहे जिओमॉर्फॉलॉजी, इट इज अ पार्ट ऑफ व्हॉट? फिजिकल जॉग्रफी. कुठली जॉग्रफी? फिजिकल जॉग्राफी. लास्ट याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं फिजिकल जॉग्राफी म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टी, दॅट इज फिजिकल जॉग्राफी. राईट. ओके. सो फिजिकल जॉग्राफी आपल्याला याच्यामध्ये हे होईल. याच्यामध्ये बघा तुम्ही फिजिकल जॉग्राफी. ओके. हा, येस. तो हा जो सिलेबस आहे आयोगाचा सिलेबस मध्ये बघा, की फिजिकल जॉग्राफीमध्ये, जस्ट सेकंड. येस. सो फिजिकल जॉग्राफी जिओमॉर्फॉलॉजी इज नोन एज भूरूप शास्त्र. भूरूप शास्त्र. बघा हा जो पार्ट आहे, आपण एक पहिला इंग्लिशचा सिलेबस बघून घेऊ, नंतर आपण मराठीचा सिलेबस त्याला कोरिलेट करू. राईट. त्याच्यामध्ये बघा फॅक्टर्स कंट्रोलिंग द लँडफॉर्म डेव्हलपमेंट. ओके. पहिला पॉईंट म्हणजे काय? हे असे कुठले फॅक्टर्स आहे जे लँडफॉर्म डेव्हलपमेंटसाठी रिस्पॉन्सिबल? आपण एक्झाम्पल घेऊ. सपोज की आपला मध्ये हिमालय माउंटेन रेंजेस, हिमालय बनला, किंवा कुठलंही पीक, टॉलेस्ट पीक इन दी वर्ल्ड, दॅट इज माउंट एव्हरेस्ट, किंवा इंडियामधले K2 टॉलेस्ट पीक, की हे लँडफॉर्म बनले कसे? किंवा आपला महाराष्ट्राचा आपण वेस्टर्न घाट घेऊ, सह्याद्री रिजन घेऊ, हे बनले कसे? हे कशामुळे बनले? की पृथ्वीच्या आतल्या काहीतरी गोष्टी असेल, दॅट इज एंडोजेनिक फोर्सेस, त्या प्रोसेसनी अपलिफ्ट झाले आणि हे बनले. ओके. तर हा हा जो पार्ट आहे सिलेबस, याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी डिस्कस करणार आहोत, की कुठले कुठले लँडफॉर्म्स आहे, फर्स्ट ऑर्डर लँडफॉर्म, सेकंड ऑर्डर, थर्ड, फोर्थ, फिफ्थ ऑर्डर लँडफॉर्म, हे कसे बनले, त्याच्या प्रोसेसेस काय, ह्या सगळ्या डिटेल आपण याच्यामध्ये स्टडी करू. ठीक आहे. ओके. काही लँडफॉर्म असे पण आहे की बाहेरचे जे फोर्सेस आहे, फॉर एक्झाम्पल पाऊस आला खूप जोरात, ही पावसाने काय केलं? इरोजन केलं. तर त्याच्यामधनं काय झालं? इरोडेड मटेरियल जो आहे तो गेला कुठेतरी, म्हणजे फॉर फॉर एक्झाम्पल इरोडेड मटेरियल झालं आणि रिव्हरच्या थ्रू त्या रिव्हरने ते मटेरियल कॅरी केलं आणि लास्टला नेऊन ते कुठेतरी डिपॉझिट केलं आणि एक नवीन लँडफॉर्म बनला. त्याचं एक्झाम्पल म्हणजे सुंदरबन डेल्टा, जो जगातला सगळ्यात मोठा डेल्टा आहे. राईट. तो कशामुळे तयार झाला? की डिपॉझिशनमुळे ती एक लँडफॉर्म बनली. तर या सगळ्या फॅक्टर्स जे रिस्पॉन्सिबल आहे एक लँडफॉर्म बनण्यासाठी, ते आपण याच्यामध्ये स्टडी करू. राईट. मराठीत बघू की भूरूप विकासावर नियंत्रण ठेवणारे घटक, की जो भूरूप विकास होतो म्हणजे लँडफॉर्मचा डेव्हलपमेंट होतो, त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे असे कुठले घटक आहे? की कोणते कोणते घटक ज्याच्यावरती जबाबदार आहे तयार होण्यासाठी त्या लँडफॉर्म? ते लँडफॉर्म माउंटेन असो, ते लँडफॉर्म एखादी सॉइल असो, फॉर एक्झाम्पल अल्युवियल सॉइल, किंवा आपली काळी माती, ब्लॅक कॉटन सॉइल ज्याला आपण म्हणतो, ती पण कशापासून बनली? फ्लड बसाल्ट पासून बनलेली. या सगळ्या गोष्टी ह्या पॉईंटमध्ये येतात पहिल्या याच्यामध्ये. राईट. सिलेबस याच्यामध्ये सेकंड बघा एंडोजेनेटिक अँड एक्झोजेनेटिक फोर्सेस. आता हा जो पहिला पॉईंट आहे सिलेबसचा, की फॅक्टर रिस्पॉन्सिबल ऑर कंट्रोलिंग द लँडफॉर्म डेव्हलपमेंट, कुठले फॅक्टर्स आहे? हे एंडोजेनेटिक अँड एक्झोजेनेटिक फोर्सेस ऑर फॅक्टर्स. हे फॅक्टर्स काय करतात? लँडफॉर्म डेव्हलपमेंटला रिस्पॉन्सिबल असतात किंवा ते कंट्रोल करतात. की जितक्या अर्थच्या आतून येणारा एंडोजेनेटिक मुवमेंट असेल, एंडोजेनेटिक मुवमेंट माइट बी इन द फॉर्म ऑफ व्हॉट? व्होल्कॅनोज, इन द फॉर्म ऑफ अदर ऍक्टिव्हिटीज, फ्लड बसॉल्ट लावा. ठीक आहे. त्याच्यापासून ज्या या इन द फॉर्म ऑफ फॉल्टिंग, याच्यापासून जर असेल तर त्या काय होणार? ते नवीन लँडफॉर्म तयार होणार. ओके. तर ह्या आपल्याला इथं डिटेलमध्ये स्टडी करायच्या एंडोजेनेटिक अँड एक्झोजेनेटिक फोर्सेस. एंडोजेनेटिक म्हणजे काय? आतले फोर्सेस, जे पृथ्वीच्या अंतरंगामधून बाहेर आलेले फोर्सेस. ओके. एक्झोजेनेटिक म्हणजे बाहेरचे फोर्सेस, आपल्या सराउंडिंग, जसं मी सांगितलं पाऊस, ऊन, वारा, टेम्परेचर, या सगळ्या गोष्टी, या प्रेशर, किंवा ह्या बाकीचे अँथ्रोजेनिक फॅक्टर, ह्युमन इंड्यूस फॅक्टर, मानवी घटक, या मानवी फॅक्टर, हे पण रिस्पॉन्सिबल असतात कशासाठी? लँडफॉर्म डेव्हलपमेंटसाठी. ठीक आहे. तर आपण इथं मराठीमध्ये तो सिलेबस बघू की अंतर्जात आणि बहिर्जात बले, असे कुठली अंतर्जात आणि बहिर्जात बले जे रिस्पॉन्सिबल आहे लँडफॉर्म डेव्हलपमेंटसाठी. ठीक आहे. पुढचा सिलेबस, पुढचा पॉईंट बघू सिलेबसचा, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ दी अर्थ क्रस्ट. बघा सगळ्यात महत्वाचा, की अर्थचा इव्होल्युशन, जो क्रस्ट आहे, जो अप्पर मोस्ट पार्ट आहे, कवच आहे पृथ्वीचा, ते कवच बनलं कसं? त्याची उत्पत्ती कशी झाली?
राईट. ठीक आहे. तर हे आपण शिकण्या अगोदर आहे ना, आपण थोडंसं मागचं आपण जेव्हा सिलेबस डिस्कस करू, पेपर वनला सुरुवात करू, स्पेशली जिओमॉर्फॉलॉजीला. ठीक आहे, स्पेशली भूरूपशास्त्राला. तर त्याच्यामध्ये आपण काय सुरुवात करणार आहोत, की आपलं युनिव्हर्स कसं बनलं. सुरुवातीला तर आपण बघू की हे युनिव्हर्स बनलं कसं, त्याच्या थिअरी डिस्कस करू. फॉर एक्झाम्पल, आपण डिस्कस करू लॅपलासची थिअरी, लॅपलास हायपोथेसिस. ठीक आहे, ज्याला आपण नेबुलर हायपोथेसिस पण म्हणतो, नेबुलर हायपोथेसिस. त्याच्यानंतर आपण एक बिग बँग थेरी पण डिस्कस करू, बिग बँग थेरी. ओके. आणि याच्यानंतर मग आपली अर्थ इव्हॉल्व्ह झाली, म्हणजे पहिले युनिव्हर्स बनलं, अर्थ बनली, आणि त्याच्यानंतर अर्थचे जे क्रस्ट असो, मॅन्टल असो, कोर, ही पार्ट्स काय झाले, बनत गेले, ज्याला आपण इंटेरियर ऑफ दी अर्थ असे म्हणतो. ठीक आहे. सो पृथ्वीच्या कवचाची उत्पत्ती आणि उत्क्रांती. लक्षात आलं मित्रांनो. ठीक आहे. तर हा पॉईंट कसा आहे, हा हा बऱ्यापैकी आपण जीएस मध्ये कुठेतरी शिकलो. फिजिकल जॉग्राफी तुम्ही शिकला असाल. ओके. त्या प्राकृतिक भूगोलामध्ये आपण शिकलो की पृथ्वीचे अंतरंग कसे, पृथ्वीचा क्रस्ट कसा असतो, मॅन्टल, कोर, त्यामध्ये वाय आउटर कोर इज लिक्विड इन नेचर. त्या गोष्टी आपण ऑलरेडी बऱ्यापैकी शिकलेलो जीएस मध्ये. आपला बेस जो आहे ना, थोडासा बऱ्यापैकी क्लिअर. त्यामुळे आपल्याला ह्या ऑप्शनला टॅकल करायला हे इझिली होऊन जाईल. तर याच्यात जर तुम्ही बघितलं ना, सुरुवातीचा जो पार्ट आहे ना, हे बऱ्यापैकी जीएसचं रिफ्लेक्शन आहे. ठीक आहे. नवीन गोष्टी पण आहे, नो डाऊट. ऑप्शनल आहे तर नवीन गोष्टी असणार, 100% असणार. आणि आपल्याला त्याच गोष्टी डील करायच्या. दॅट्स वाय आय एम हिअर फॉर यू गाईज. तुमच्यासाठी मी इथं आहे. सगळ्या गोष्टी आपण सुटसुटीत, एक्झाम ओरिएंटेड, पूर्णपणे डेमॉन्स्ट्रेशन करून सिम्पल भाषेमध्ये ऑप्शन शिकणार आहोत. ठीक आहे. ज्याच्यामुळे तुमचा इंटरेस्ट पण जनरेट होईल, ते नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटेल ऑप्शन बद्दल, आणि त्याचं आन्सर रायटिंग, म्हणजे आपला फायदा कसा करून घ्यायचा टू गेट 300+ मार्क्स इन द मेन्स एक्झामिनेशन, ते पण आपण याच्यामध्ये बघू. ओके. पुढचा पॉईंट, चला तर पुढचा पॉईंट बघू आपण. बघा, फंडामेंटल्स ऑफ जिओ मॅग्नेटिझम. बघा, आपण शिकलो आहोत की अर्थ हे एक टाईपचं चिंबक आहे. अर्थ हॅज अ टू पोल, नॉर्थ अँड साऊथ पोल. तर हे जिओ मॅग्नेटिझमचे फंडामेंटल्स काय, याचा बाकी ठिकाणी कसा यूज होतो. फॉर एक्झाम्पल, सी फ्लोअर स्प्रेडिंग थिअरी जेव्हा आपण बघू, त्याच्यामध्ये जो मॅग्नेटिझमचं रिव्हर्सल कसं होतं, किंवा जे नवीन आणि जुने रॉक्स बनतात त्याच्यामध्ये जिओ मॅग्नेटिझम कसं दिसतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू. मराठीमध्ये बघा, भूचुंबकत्वाची मूलभूत तत्वे. ओके. पुढचा पार्ट बघू सिलेबसचा, फिजिकल कंडिशन्स ऑफ द अर्थ इंटेरियर. अर्थच्या इंटेरियरची काय, फिजिकल कंडिशन. मराठीत बघा, पृथ्वीच्या अंतरंगातील प्राकृतिक स्थिती. अर्थ इंटेरियरचे फिजिकल कंडिशन्स म्हणजे आपल्याला काय स्टडी करायचं, सिम्पल. आपला क्रस्ट स्टडी करायचा, आपला मॅन्टल काय असतो, कोर काय असतो, क्रस्टच्या प्रॉपर्टीज, जे कवच आहे त्याच्या प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये एक ऍस्थेनोस्फिअर नावाचा एक लेअर असतो, त्याच्यावरती या प्लेट्स जे आहे, लिथोस्फेरिक प्लेट्स, या कशा मूव्ह करतात, प्लेट्स कन्वर्ज कशा करतात, डायव्हर्ज कसे करतात, माउंटेन्स कसे बनतात, रिच कशी बनते, त्याला आपण मिड अटलांटिक रिच म्हणतो. ज्याला जगातली जगावरती, या पृथ्वीवरती सगळ्यात लांबी माउंटेन रेंजेस जर कुठं असेल, दॅट इज मिड अटलांटिक रिच, राईट. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यात बघणार आहोत. ओके, राईट. पुढे बघा, चला पुढचा सिलेबस चा पॉईंट बघू. याच्यामध्ये बघा, इंटेरियर झालं, फिजिकल कंडिशन्स ऑफ द अर्थ इंटेरियर. पुढचा पॉईंट बघा, जिओ सिंक्लाइन. हा एक नवीन पार्ट आपल्याला दिसतो. हा याचा पण रेफरन्स आहे, हिमालयाचा फॉर्मेशन जेव्हा आपण बघतो त्यामध्ये याचा रेफरन्स आपल्याला येतो. ओके. बट हा ऑप्शनलचा थोडासा नवीन पार्ट आपल्याला दिसला, की जिओ सिंक्लाइन आहे काय. आपला टेन्शन आलं, अरे हे काय आहे जिओ सिंक्लाइन, राईट. अजिबात घाबरायचं नाही. जिओ सिंक्लाइन मराठीमध्ये बघायला काय म्हणतात, भू अभिनती. म्हणजेच काय, जिओ सिंक्लाइन सिंपल गोष्टी असते, की अशा जिओमॉर्फॉलॉजिकल प्रोसेसेस होतात जेणेकरून एक भाग हा अपलिफ्ट होऊन जाईल आणि दुसऱ्या भागाचं एक डिप्रेशन तयार होईल. ठीक आहे. ज्याच्यावर आपण वेवलेंथ जेव्हा सायन्समध्ये शिकतो, अल्टरनेट क्रस्ट आणि ट्रफ असतं, राईट. सिंक्लाइन आणि अँटीक्लाइन असतं. तर त्याच्यामध्ये एक भाग अपलिफ्ट झाला, त्यांनी काय बनवला, पर्वत बनवला. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल, हिमालया बनवला. हिमालय इज द यंगेस्ट पोल माउंटेन सिस्टम इन दी वर्ल्ड. हिमालय स्टील रायझिंग. आणि जे डिप्रेशन होतं, या नद्यांनी काय केलं, हे डिप्रेशन भरून टाकलं, भरवलं, आणि त्याच्यापासून आपला काय बनला, इंडो गँगेटिक प्लेन बनला. काय बनला, इंडो गँगेटिक प्लेन. ओके. जो आपल्याला उत्तर भारतामध्ये दिसतो, तिथं अलुवेल नावाची सॉइल भेटते, मृदा सापडते. ओके. तर हा कॉन्सेप्ट आपण इथे शिकणार आहोत, जिओ सिंक्लाइन. पुढचा बघा, theories related to these landforms, right, formation. सगळ्यात पहिली थेरी, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी. ओके. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी आपल्या याच्यामध्ये शिकायची. आता बघा, जॉग्राफी सिलेबस ही खासियत आहे, की सिलेबस बऱ्यापैकी असा दिलेला आहे, पण याच्यामध्ये सब पॉईंट्स खूप सारे. आता मी जेव्हा तुम्हाला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी शिकवेल, त्याच्यानंतर लगेचच आपण कन्व्हेक्शनल करंट थेरी बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण लगेच सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी, आणि लास्ट आपण बघू प्लेट टेक्टॉनिक्स थेरी. असा आपला हा अप्रोच असेल याला शिकण्यासाठी.
जर तुम्हाला आपले टेक्टॉनिक्स थेरी समजून घ्यायची असेल, ज्याच्यावरती सगळ्या लँडफॉर्म्स डेव्हलपमेंट बऱ्यापैकी डिपेंड आहे, फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ ओल्ड माउंटेन सिस्टम, चेंजेस और मूवमेंट और कन्वर्जन्स डायव्हर्जन्स ऑफ द लिथोस्फेरिक प्लेट्स, राईट. हे जर शिकायचं असेल त्यासाठी तुम्हाला हे कॉन्टिनेंटल ड्रीप थेरी शिकणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर कन्व्हेक्शनल करंट थेरी पण शिकणं खूप गरजेचं आहे. सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी पण शिकणं गरजेचं आहे. तर हे आपण सगळं कव्हर करणार आहोत. बघा, भूखंड वहनची थेरी आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आयसोस्टॅसीची एक कॉन्सेप्ट, हा प्युअर ऑप्शनलचा पार्ट. आयसोस्टॅट एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे, काही नाहीये. समस्थायित्व, स्थायित्व म्हणजे काय, स्टॅटिक असणे, समस्थायित्व. याची सिंपल कॉन्सेप्ट आहे. याच्या बऱ्याचशा थेरी सांगतात की जेवढी गोष्ट आहे एक बेस रेंज आहे, आणि याच्यावरती जेवढ्या गोष्टी प्रेझेंट आहे तेवढ्याच गोष्टी त्याच्या खाली पण प्रेझेंट आहे, राईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं की माउंट एव्हरेस्ट जेवढा उंच आहे, 8,848 मीटर उंच, तेवढंच खाली त्याचा भाग पण आहे. आणि हे जे दोन्ही बॅलन्स ठेवलेलं आहे, वरती आणि खाली, त्याला आपण आयसोस्टॅसी म्हणतो. ठीक आहे, या कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत, राईट. ओके, प्लेट टेक्टॉनिक्स बघा. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी जर तुम्ही शिकला, तुम्हाला प्लेट टेक्टॉनिक्स ही खूप सोपी जाईल. ओके, हा झाला एक जीएसचा पार्ट. बऱ्यापैकी आपल्याला जीएस मध्ये याचा रेफरन्स येतो. ओके, आता ऑप्शनलचा अजून काही नवीन गोष्टी या पार्टमध्ये आहे का, आपल्याला ते बघावं लागेल. ओके, तर बघा याच्यात नवीन गोष्टी कुठल्या आहे, रिसेंट व्ह्यूज ऑन माउंटेन बिल्डिंग. तर आतापर्यंत आत्ताचे एक नवीन व्ह्यूज काय माउंटेन बिल्डिंगचे. ठीक आहे, माउंटेन, जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो हिमालय ही ओल्डेस्ट फोल्ड माउंटेन सिस्टम आहे वर्ल्ड मधली. इंडियामध्ये जसं अरावलीज पण आहे, अरावलीज माउंटेन उत्तरेला. ठीक आहे, स्पेशली दिल्लीच्या बाजूला, राजस्थानच्या याच्यामध्ये, ईस्टर्न पार्ट ऑफ राजस्थान. सो अरावलीज पण आहे, पण तो यंगेस्ट फोल्ड माउंटेन सिस्टम नाही, तो ओल्डेस्ट फोल्ड माउंटेन सिस्टम आहे, तो रेसिड्युअल माउंटेन सिस्टम आहे. तर हे जे रिसेंट व्ह्यूज आहे माउंटेन बनण्यामध्ये, माउंटेन बिल्डिंग मध्ये, ते पण आपल्याला स्टडी करायचे आहे, राईट. याच्यामध्ये बघा, व्होल्कॅनिसिटी हा फेनोमेना, मराठीत जर बघितलं तुम्ही, भूपट्ट विवर्तनिका. ठीक आहे, भूपट्ट विवर्तनिके हे आपल्याला बघायचे. पर्वत निर्माणावरील अलीकडचे मते आपल्याला बघायचे, राईट. ओके, आणि ज्वालामुखी क्रिया आपल्याला बघायच्या आहेत, की व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी कशा होतात, व्होल्कॅनो कसे बनतात. ओके, व्हॉट काइंड ऑफ व्होल्कॅनोज आर देअर, कुठल्या कुठल्या टाईपचे व्होल्कॅनोज आहे, कुठल्या कुठल्या टाईपचे ज्वालामुखी आपल्याला मिळतात, राईट. ठीक आहे. ओके, या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. पुढे बघा, अर्थक्वेक, सिमिलर कॉन्सेप्ट आहे, अर्थक्वेक आणि सुनामी. आता जर तुम्ही बघितलं, तुम्हाला जर प्लेट टेक्टॉनिक्स ही थिअरी चांगली येत असेल, कुठली थिअरी, प्लेट टेक्टॉनिक्स, भूपट्ट विवर्तनिकी थिअरी जी आहे, प्लेट टेक्टॉनिक्स चांगली येत असेल, तर तुम्हाला ज्वालामुखी ज्वालामुखीची कॉन्सेप्ट इझिली समजून जाईल. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला भूकंपची कॉन्सेप्ट इझिली समजून जाईल. कुठले कॉन्सेप्ट बघा, ज्वालामुखीची कॉन्सेप्ट, भूकंपची कॉन्सेप्ट आणि सुनामीची कॉन्सेप्ट. सुनामी इज अ काइंड ऑफ वेव्स. ठीक आहे, सुनामी इज अ काइंड ऑफ वेव्स, सो इट इज अ काइंड ऑफ हार्बर वेव्स. बरोबर मित्रांनो, सुनामी काय, सो तुम्हाला काय समजून जाईल, ज्वालामुखीची कॉन्सेप्ट जी प्लेट टेक्टॉनिक जर तुम्हाला आलं तर ज्वालामुखीची कॉन्सेप्ट समजून जाईल. तुम्हाला भूकंप कसा येतो किंवा अर्थक्वेक कसे येतात ते समजून जाईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय समजून जाईल की सुनामी ही कशी जनरेट होते. सुनामी ही एक टाईपची काय वेव्ज आहे, ज्याला हार्बर वेव्ज पण आपण म्हणतो, राईट. ओके, सुनामी जापानीज वर्ड आहे, आपल्याला माहिती आहे. सुनामी आली होती 2002 ला सुनामी आली होती. आपण सगळ्यांनी पैसे गोळा केले होते आणि हे दिलं होतं सुनामी जे विक्टिम्स आहे त्यांच्यासाठी, राईट. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, कॉन्सेप्ट ऑफ जिओमॉर्फिक सायकल्स. बघा, हा आता प्युअरली ऑप्शनचा पार्ट आहे, की जिओमॉर्फिक सायकल्स अँड लँडस्केप डेव्हलपमेंटच्या कॉन्सेप्ट. हे अशा कुठल्या कुठल्या जिओमॉर्फिक सायकल्स आहे जे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे आपण ह्या बऱ्या इनडायरेक्टली शिकलो आहे. ठीक आहे, इनडायरेक्टली आपण जीएस मध्ये शिकलो, की जसं तुम्हाला जर सांगायचं झालं, की एक्झाम्पल द्यायचं झालं, की बाबा हा एक आता पर्वत बनला. ठीक आहे, हा पर्वत बनला म्हणजे आपण एक्झाम्पल घेऊ आपल्या अरावली माउंटेनचं, अरावली पर्वताचं. हा अरावली जेव्हा बनला, बनून बनून तो मॅच्युअर झाला, तर असं झालं, राईट. आता जर सध्या बघितलं तर अरावली हा असा उबड धोबड आहे, राईट, रेसिड्युअल माउंटेन आहे. तर मग हे का झालं असं, की हा असा बनला आणि त्याच्यानंतर तो असा, त्याचं स्ट्रक्चर या ज्या फिजिओग्राफी आहे, फिजिकल आस्पेक्टचे असे बनले. हे जे बनले एका टाइम स्केलनुसार बनले, त्याला आपण जिओलॉजिकल टाइम स्केल म्हणतो. तर ह्या ज्या सायकल्स आहे, या जिओमॉर्फिक सायकल्स, ह्या काय एक्सप्लेन करतात, की बाबा त्या लँडफॉर्मची युथफुल स्टेज कशी होती, परत त्या लँडफॉर्मची मॅच्युअर स्टेज कशी होती, आणि त्या लँडफॉर्मची ओल्ड स्टेज काय आहे. तर हे जे सायकल आपण स्टडी करतो, त्या डेव्हिडची सायकल असो, पेंगची सायकल असो, किंगची यांची सायकल्स असो, या सगळ्या सायकल आपण इथं स्टडी करणार आहोत. ओके गाईज, ठीक आहे. तर मराठीमध्ये बघून घ्या. मराठीमध्ये जर बघायचं झालं तर आपण सुनामी बघितलं, भूरूपिक चक्र आणि भूदृश्य विकासाची संकल्पना आपल्याला स्टडी करायची. भूरूपिक चक्र आणि भूदृश्य विकासाची काय आपल्याला संकल्पना याच्यामध्ये स्टडी करायची आहे. पुढचा पाठ बघा,
जो प्युअर ऑप्शनलचा पार्ट आहे दॅट इज डेन्युडेशन क्रोनॉलॉजी, राईट, डेन्युडेशन क्रोनॉलॉजी. अनाच्छादन कालानुक्रम. तर डेन्युडेशन, डेन्युडेशन कसं होतं, डेन्युडेशन म्हणजेच काय, एक बऱ्यापैकी त्याला आपण काय म्हणतो, इरोजन, की एका लँडफॉर्मचं इरोजन कसं होतं, डेन्युडेशन कसं होतं. तर एक सिंपल भाषेत जर सांगायचं झालं त्याचं विअर अँड टिअर कसं होतं. ठीक आहे, म्हणजे आपलं पण कसं आपल्या बॉडीचं विअर अँड टिअर, आपण युथफुल यंग स्टेजमध्ये असतो, मग थोडंसं आपण मधल्या स्टेजमध्ये जातो, मग आपण म्हातारे होतो, आपल्या बॉडीचं विअर अँड टिअर होत राहतं. तर त्या प्रकारे ही डेन्युडेशन क्रोनॉलॉजी कशी बनते, एक लँडफॉर्म कशी तयार होतो, मग ते लँडफॉर्म कसा मॅच्युअर होतो, त्याच्यामध्ये काय चेंजेस येतात, ओके, त्याच्यामध्ये त्याच्या स्ट्रक्चरमध्ये काय चेंजेस येतात, या सगळ्या गोष्टी आपल्या याच्यात स्टडी करायच्या. पुढचा पार्ट बघा ऑप्शनलचा, ह्या पहिल्या पार्टचा पॉईंटचा, जॉमॉर्फॉलॉजी दॅट इज चॅनल मॉर्फॉलॉजी. चॅनल मॉर्फॉलॉजी ज्याला आपण काय म्हणतो, प्रवाह रूपिकी, प्रवाह, चॅनल मॉर्फॉलॉजी. फॉर एक्झाम्पल आपण याच्यामध्ये काय शिकणार आहोत, रिव्हराईन चॅनल, म्हणजे नदी जी असते त्या नदीचे चॅनलची मॉर्फॉलॉजी कशी असते. ही रिव्हर आहे, या रिव्हरचे मॉर्फॉलॉजी कसे आहे, ओके, त्याचे बँक्स, त्याची डेप्थ कशी काउंट करायची, त्याच्यात आपण थालेवेग नावाचा प्रिन्सिपल स्टडी करू. चॅनल मॉर्फॉलॉजीमध्ये डिफरंट टाईपचे त्याच्या असोसिएटेड लँडफॉर्म्स बघू, ते आपण इथं स्टडी करणार आहोत. नेक्स्ट बघा, इरोजन सर्फेसेस. जे इरोजन सर्फेसेस आहे, अपक्षकरण पृष्ठभाग जे आहे, जे इरोजन सर्फेसेस आहे, इरोजनमुळे बनलेले, की जे ज्या सर्फेसचं इरोजन होत आहे, त्या गोष्टी आपण याच्यात बघू. स्लोप डेव्हलपमेंट, स्लोप कसे बनतात, उतार कसे बनतात, उतार विकास. आपल्याला माहिती आहे की उतार बनला, ठीक आहे, मग तिथलं जर वरती जर इरोजन आलं तर मटेरियल खाली असं घरंगळत येणार, ओके, ज्याला आपण वेदरिंग म्हणतो, ज्याला मास वेस्टिंग म्हणतो, ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समुळे ते खाली येणार, राईट. त्यामध्ये एक सॉलिफ्लक्शन नावाची प्रोसेस पण असते, आपण सगळं बघू. की पुण्यामध्ये एकदा आपल्याला माहिती आहे की एक मड फ्लो झाला होता खूप मोठा, त्यामध्ये इव्हन आता रिसेंटली वायनाडमध्ये पण खूप मोठा एक डिझास्टर झाला, मड फ्लो झाला. तो स्लोप डेव्हलपमेंट कशी होते, हे आपल्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. त्याच्यानंतर बघा अप्लाइड जिओमॉर्फॉलॉजी, हा एक पार्ट आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे, की जिओमॉर्फॉलॉजीचे बाकीचे ऍप्लिकेशन्स काय, किंवा अप्लाइड जिओमॉर्फॉलॉजी काय, त्याला आपण उपयोजित भूरूपशास्त्र म्हणतो, हे पण आपण स्टडी करणार आहोत. ओके, लास्ट पॉईंट बघा, जिओमॉर्फॉलॉजी, इकॉनॉमिक जिओलॉजी अँड एन्व्हायरमेंट. तर भूरूपशास्त्र, आर्थिक, भूशास्त्र आणि पर्यावरण, हा पॉईंट याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. ओके मित्रांनो, तर मित्रांनो हा जो आपला पहिला पार्ट होता सिलेबसचा दॅट इज जिओमॉर्फॉलॉजी, ज्याला भूरूपशास्त्र असे म्हणतात, हा खूप व्यवस्थित सिलेबस आयोगाने दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, ह्या सिलेबसला आपल्याला एक थरोली आपल्याला स्टडी करायचा डिटेल. हा फक्त एक सिलेबस आहे, पण याच्यामध्ये सब पॉईंट्स खूप सारे आपल्याला, ते नंतर जेव्हा तुम्ही लेक्चर सिरीज करणार आपली जॉमॉर्फॉलॉजी पासूनच आपण सुरुवात करणार आहोत. जेव्हा आपण लेक्चर सिरीज करणार, लेक्चर सिरीज मध्ये तुम्हाला लक्षात येईल की जॉमॉर्फॉलॉजी ऍज अ डिसिप्लिन, ऍज अ सायन्स, हे कसं ग्रो झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर ते ग्रो झाल्यानंतर त्याच्यात काय काय डेव्हलपमेंट झाल्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत. ठीक आहे काय गाईस, ओके. तर आपण पुढचा पार्ट बघू याच्यामध्ये सिलेबसचा. तर आपण पहिला जो पार्ट बघितला, पहिला टॉपिक, तो होता कशाबद्दल, जॉमॉर्फॉलॉजी बद्दल. ओके, पुढचा पार्ट आहे क्लायमेटॉलॉजी बद्दल. ओके, आपल्या सगळ्यांचा आवडता विषय क्लायमेट म्हणलं की आपल्याला मान्सून आठवतो. क्लायमेट म्हटलं तर आपल्याला एल्निनो, लानिना इफेक्ट आठवतो. क्लायमेट म्हटलं तर आपला क्लाउड बर्स्ट आठवतो. ठीक आहे, तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या सायक्लोन्स आठवतात, जे ईस्टर्न कोस्टला इंडियाच्या खूप सारे सायक्लोन्स येतात, राईट. ठीक आहे, इव्हन वेस्टर्न कोस्टला पण आपले सायक्लोन्स अरेबियन सी मध्ये यायला लागले बिकॉज ऑफ क्लायमेट चेंज, एक्सपान्शन ऑफ द सी. ओके, त्या सगळ्या गोष्टी. सो क्लायमेटॉलॉजी पण आपण बघू. याच्यामध्ये पहिला पॉईंट बघा, टेम्परेचर अँड प्रेशर बेल्ट्स ऑफ दी वर्ल्ड. त्या जगामध्ये जे टेम्परेचर आणि प्रेशर बेल्ट्स काय आहे, म्हणजे तापमान आणि जागतिक दाबपट्टे जगातले, की कसे कसे दाबपट्टे आहे, तापमानाचे दाबपट्टे कसे, प्रेशरचे, कारण टेम्परेचर आणि प्रेशर या इंटर रिलेटेड कॉन्सेप्ट आहे. हे दाबपट्टे कसे तयार होतात, हाय प्रेशर बेल्ट कसा तयार होतो, लो प्रेशर बेल्ट कसा तयार होतो, मग इक्वेटोरियलला कसा बेल्ट आहे, सब ट्रॉपिकल रिजनला कसा बेल्ट आहे, सब पोलर रिजनला बेल्ट कसे, मग विंड कसे तयार होतात, राईट. या सगळ्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये शिकायच्या. प्रॉपर आपण डिटेलमध्ये एक्झाम ओरिएंटेड अप्रोचने आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. फक्त तुम्ही आपल्या सिरीज कंटिन्युअस बघत राहा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट, दुसरा पार्ट बघा, हीट बजेट ऑफ दी अर्थ. अर्थचं काय, हीट बजेट, हीट बजेट ऑफ दी अर्थ, राईट. सो हीट बजेट ऑफ दी अर्थ म्हणजे काय, पृथ्वीचा औष्णिक ताळेबंद. ते सिंपल कॉन्सेप्ट आहे बघा मित्रांनो. हीट बजेटमध्ये आपण शिकणार आहोत की 100% एनर्जी जेव्हा अर्थच्या सरफेसवरती, किंवा ठीक आहे अर्थच्या ऍटमॉस्फिअरमध्ये येते एंटर, 100% तर अर्थच्या सरफेसवरती येत नाही, पण जेवढी पण एनर्जी आली 100% सनपासून अर्थच्या सरफेस, ऍटमॉस्फिअर आणि सरफेसवरती, ही वेगवेगळ्या प्रोसेसच्या फॉर्ममध्ये परत रिटर्न जाते. ठीक आहे, 100%. याला आपण काय म्हणतो, हीट बजेट म्हणतो. काय म्हणतो याला आपण, हीट बजेट. आपलं जसं इकॉनॉमीचं बजेट असतं की टोटल इन्कम अँड टोटल एक्सपेंडिचर आपण काउंट करतो, तसं जॉग्राफीमध्ये हीट बजेट नावाचे कॉन्सेप्ट असते, की टोटल एनर्जी आपल्याला किती आली, हीट किती आली, आणि ते टोटल एनर्जी वेगवेगळ्या प्रोसेसच्या फॉर्ममध्ये कशी गेली, ते आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत, राईट. ठीक आहे, तर पुढचा पार्ट बघू, ऍटमॉस्फेरिक सर्क्युलेशन.
आता ऍटमॉस्फिअर जे आहे, वातावरणीय अभिसरण. ऍटमॉस्फिअरमध्ये वेगवेगळ्या टाईपचे सर्क्युलेशन असतात, राईट. एक सरफेस ग्राउंडवरचे सर्क्युलेशन असतात, एक अप्पर एअर सर्क्युलेशन असतात. वरतून हे विंड जे आहे ना ऍटमॉस्फिअरमध्ये कंटिन्युअस मूव्ह करत असतात. दे मूव्ह लाईक अ कन्व्हेअर बेल्ट, राईट. एक 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 सिस्टम आहे ती, प्रॉपर एक मेकॅनिझम आहे. जो बेल्ट असा कन्व्हेअर बेल्ट सारखा मूव्ह करत असतो. जे चक्कीचा जो बेल्ट असतो कसा मूव्ह करतो कंटिन्युअस, किंवा एका मशीनचा बेल्ट कसा मूव्ह करतो, तसं हे ऍटमॉस्फेरिक सर्क्युलेशन कंटिन्युअस मोशन मध्ये असतं, राईट. त्यामुळेच आपल्याला लक्षात येईल पुढे जेव्हा आपण क्लायमॅटॉलॉजी शिकू, की इक्वेटोरियल रिजनला किंवा त्याच्या बियॉन्ड खूप सारं टेम्परेचर असतं, खूप जास्त टेम्परेचर असतं, आणि पोलार रिजन खूप थंड असतो. तरी पोलार रिजनवरती पण इकॉनॉमिक बऱ्यापैकी ऍक्टिव्हिटीज चालतात, इक्वेटोरियल रिजनला पण चालतात. का? कारण हीट जी आहे ही ट्रान्सफर होत असते, ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ विंड्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, म्हणजे फ्रॉम इक्वेटर टू पोलार रिजन अँड व्हिसिबल. पोलार रिजनचे थंडे वारे इक्वेटरला येते, आणि इक्वेटरचे गरम वारे कुठे जातात? पोलार रिजनला जातात. ओके. परत पुढचा पॉईंट बघा, ऍटमॉस्फेरिक स्टेबिलिटी अँड इनस्टेबिलिटी. ओके. त्याच्यामध्ये बघा वातावरणाची स्थिरता आणि अस्थिरता. वातावरण स्थिर कसं आहे आणि अस्थिर कसं आहे हे पण आपल्या याच्यामध्ये शिकायचं आहे. ओके. त्यातही बऱ्याचशा कॉन्सेप्ट आहे, आपण ते बघणार आहोत. नेक्स्ट बघा, प्लॅनेटरी अँड लोकल इव्हेंट्स. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी प्लॅनेटरी इव्हेंट्स बद्दल एक सॅम्पल नोट्स टाकलेले आहे, तर त्या तुम्ही बघून घ्या अवश्य. ठीक आहे. सो ग्रहीय आणि स्थानिक वारे कसे असतात. ठीक आहे. तर प्लॅनेटरी इव्हेंटचे पण वेगवेगळे टाइप्स आहे. इस्टर्लीज, वेस्टर्लीज आर देअर, आपण ते बघणार आहोत. पोलार विंड्स आर ऑल्सो देअर. इव्हन सीझनल विंड्स आर ऑल्सो देअर, राईट. लाईक याच्या सीझनल विंड्स म्हणजे मॉन्सून. फॉर एक्झाम्पल मॉन्सून इज अ काइंड ऑफ सीझनल विंड, ते पण आपण स्टडी करू. लोकल विंड्स, जसं आपल्या भारतामध्ये उत्तरेला लू नावाचा एक लोकल विंड येतो. ठीक आहे. युरोपमध्ये आपला फोन नावाचा एक विंड दिसेल आल्प्स पर्वतामध्ये. ठीक आहे. असे खूप सारे लोकल विंड्स आहेत, ते पण आपण स्टडी करणार आहोत याच्यामध्ये, राईट. याच्यामध्ये बघा मॉन्सून अँड जेट स्ट्रीम. तर हा जो पार्ट आहे ना मित्रांनो, हा पेपर 2 मध्ये पण आहे. पेपर 2 मध्ये पण आपण मॉन्सून शिकायचा आहे. पेपर 2 मध्ये आपल्याला मॉन्सूनच्या ओरिजिनची थेरी शिकायची, कुठली? जेट स्ट्रीमची थेरी. तर तुम्ही बघा, जर तुमचा पेपर 1 मधला हा पॉईंट, हा कॉन्सेप्ट चांगला क्लिअर असेल ना, तर पेपर 2 हा तुमच्यासाठी खूप सोपा होऊन जातो. ओके. पुढचा पार्ट बघा, एअर मासेस अँड फ्रंट्स. ओके. मराठीमध्ये बघू, मॉन्सून अँड जेट्स प्रवाह, आपण मॉन्सून अँड जेट स्ट्रीम, वायू राशी आणि आघाडी सीमा, हे फ्रंट्स आहे. ओके. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय, आपल्याला एअर मासेस असतात, थंडे एअर मासेस, त्याला आपण कोल्ड एअर मासेस म्हणतो, राईट. आणि हॉट एअर मासेस, वॉर्म एअर मासेस, त्याला आपण गरम एअर मासेस म्हणतो. हे दोघं एक एक एकमेकाशी जेव्हा कन्वर्ज होतात, ठीक आहे, भिडतात, तर त्याच्या दोघांमध्ये एक अनस्टेबल झोन तयार होतो, त्याला आपण फ्रंट्स म्हणतो, राईट. आणि फ्रंट्समुळे काय होतात? एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन्स येतात, राईट. म्हणजे ट्रॉपिकच्या बियॉन्ड जे सायक्लोन तयार होतात, त्याला आपण टेम्परेट सायक्लोन म्हणतो, चक्रीवादळ, किंवा ज्याला आपण फ्रॉन्टल सायक्लोन म्हणतो, हे त्याच्यामुळे बनतात. हे आपल्याला कॉन्सेप्ट शिकायचे पुढे, राईट. सो टेम्परेट अँड ट्रॉपिकल सायक्लोन बघा, जर तुम्हाला एअर मासची कॉन्सेप्ट आणि फ्रंट्स चांगला येत असेल, तर तुम्हाला हे टेम्परेट सायक्लोन काय असतो ह्या इझिली कॉन्सेप्ट समजून जाईल. ओके. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला हे समजून जाईल. ट्रॉपिकल सायक्लोनची कॉन्सेप्ट पण आहे, एक 5 ते 6 कंडिशन याच्या. या जर तुमच्या लक्षात आलं, ट्रॉपिकल सायक्लोन कसा बनतो, तो पाण्यातच का बनतो, राईट, आणि तो ईस्ट टू वेस्ट कसा मूव्ह होतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणार. त्याचं रिलेशन अर्थचं रोटेशन कसं आहे, त्यानंतर कोरिओलिस नावाचा जो फोर्स आहे तो कसा ऍक्ट करतो. कोरिओलिस फोर्स बद्दल मी आपल्या सॅम्पल नोट्स मध्ये टाकलेले आहे टेलिग्राम चॅनलला, ते तुम्ही बघू शकता, राईट. ओके. सो बघा, समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय चक्रीवादळे, हे आपण कॉन्सेप्ट आपल्याला शिकायचे. पुढे बघा, चला पुढे बघू. टाइप्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रेसिपिटेशन. तो वृष्टीचे प्रकार आणि वितरण. प्रेसिपिटेशनचे वेगवेगळे टाइप्स आहे आपल्याला माहिती आहे. जर फॉर एक्झाम्पल आपण इंडिया जर बघितला, इंडिया, ओके, इंडियाचा हा जर वेस्टर्न घाट आपण इथं बघितला, हा वेस्टर्न घाटला, तर वेस्टर्न घाटमध्ये आपल्याला ओरोग्राफिक रेनफॉल दिसतो. ठीक आहे. म्हणजे असे विंड येतात तिथे, इथे आडतात, इथे खूप सारा पाऊस पडतो, वरती जातात, इकडे येतात आणि ड्राय होतात, इकडे कमी पाऊस पडतो. ज्याला आपण काय म्हणतो इथं, रेन शॅडो इफेक्ट, ज्याला आपण काय म्हणतो, रेन शॅडो इफेक्ट्स असे म्हणतो. ठीक आहे. रेन शॅडो इफेक्ट्स याचं एक्झाम्पल द्यायचं झालं, तर पुणे आणि महाबळेश्वर दोन्ही प्लेसेस एकच लॅटिट्यूडवरती लोकेटेड आहे, तरी पण महाबळेश्वर रिसीव्ह ग्रेटर अमाऊंट ऑफ प्रेसिपिटेशन कम्पेअर टू पुणे. का? बिकॉज ऑफ रेन शॅडो इफेक्ट, राईट. तर ह्या गोष्टी आपल्याला इथं स्टडी करायच्या ह्या पॉईंट्समध्ये, आणि याच्या डिटेल कॉन्सेप्ट आपल्याला इथं बघायच्या. ठीक आहे. टाइप्स ऑफ प्रेसिपिटेशन, कन्व्हेक्शनल टाइप ऑफ रेनफॉल पण असतो, किंवा हायड्रोलॉजिकल सायकल, की तिथलं पाणी त्याचं बाष्प बनेल, ते बाष्प वरती जाईल, त्याचे क्लाउड्स बनतील, मग ते कंडेन्स होतील, कोलन्स होतील, मग ते प्रेसिपिटेशनच्या फॉर्ममध्ये खाली येतील, जे आपण बर्गीज मॉडेल नावाचं एक मॉडेल आपण ते स्टडी करू पुढे याच्यामध्ये, राईट. ठीक आहे. कोलन्स अँड कंडेन्सेशन मॉडेल, डिफरंट टाइप्स ऑफ क्लाउड्स, फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स आपल्याला याच्यातूनच बघायचे. पुढे बघा, वेदर आणि क्लायमेट. वेदर आणि क्लायमेट ह्या पण कॉन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. वेदर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, एक मोमेंटरी फिनॉमिना असतो, जे आपण डेली बेसिसवरती हे कॅल्क्युलेट करतो, दॅट इज वेदर. आणि वेदरचं जेव्हा आपण ऍग्रिगेट करतो खूप वर्षाचं, त्याला आपण काय म्हणतो, क्लायमेट म्हणतो. आपल्या ह्या पण गोष्टी आपल्याला बघायच्या, हवा आणि हवामान, राईट. पुढे बघा, कोपेन्स
classification, right? Koppens, Thornwhite and Trivartha classification of the world climate, very very important. UPSC जर तुमचे UPSC चे पेपर तुम्ही बघितले तर खूप सारे क्वेश्चन्स ह्या कोपेन्स क्लासिफिकेशन वरती आलेले आहेत, थॉर्नव्हाईट वरती आले, त्रिवार्थावरती आलेले आहेत. आपण एकदम प्रॉपर सिस्टमॅटिक पद्धतीने आपण हे शिकणार आहोत. एक्झाम ओरिएंटेड अप्रोचने आपण याचं शिकवण्याचं जागतिक हवामानविषयक वर्गीकरण काय आहे, की यांनी जागतिक हवामानाला पूर्ण वर्ल्डला कसं डिवाइड केलेलं आहे, त्रिवार्थाने कसं डिवाइड केलं, थॉर्नव्हाईटने कसं केलं, कोपेन क्लासिफिकेशनने कसं केलं, राईट? ठीक आहे, ते आपण शिकू. नंतर हायड्रोलॉजिकल सायकल, आपल्या सगळ्यांना माहिती आहे हायड्रोलॉजिकल सायकल, की बिकॉज ऑफ सोलर इन्सुलेशन पाणी काय होणार, त्याची बाष्प बनणार, ते वरती जाणार, ती लाईट होणार, हवा ती वरती जाऊन क्लाउड्स बनणार, मग तेच खाली येणार, ते हायड्रोलॉजिकल सायकल पण आपण बघू. पुढे बघा, ग्लोबल क्लायमॅटिक चेंज. ठीक आहे, ग्लोबल क्लायमॅटिक चेंज ह्या गोष्टी पण आपण बघू, जसं जागतिक हवामानामधील बदल आणि हवामानातील बदलासंबंधात मानवी भूमिका आणि प्रतिसाद, राईट? सो ग्लोबल क्लायमॅटिक चेंज अँड रोल अँड रिस्पॉन्स ऑफ मॅन इन क्लायमेट चेंजेस. तर ह्या गोष्टी पण आपल्याला बघायच्या. ग्लोबल क्लायमॅटिक चेंजेस कसे होतात आपल्याला माहिती आहे. ग्लोबल वॉर्मिंग इज अ रिअल, इट इज हॅपनिंग, ओके, बिकॉज ऑफ व्हेरियस इमिशन्स. आपल्या ज्या मानवी गोष्टी आहेत त्याच्यापासून जेवढ्या आपण जे इंडस्ट्रीज असो, कुठल्याही गोष्टी असो, त्यातून जे पोल्युशन होतं ते बाहेर वरती जातं, हवामानामध्ये जातं, आणि त्याच्यापासून काय होतं की ग्लोबल वॉर्मिंग होऊन मग ग्रीन हाऊस इफेक्ट वगैरे या सगळ्या गोष्टी होऊन क्लायमेट चेंज होतो, राईट? आणि लास्ट पॉईंट बघा, लास्ट अप्लाइड क्लायमेटॉलॉजी अँड अर्बन क्लायमेट, या गोष्टी पण आपण बघणार आहोत. जसं अर्बन क्लायमेटचं जर बोलायचं झालं तर आता बघा, आपण रिसेंटली जर आपण न्यूजपेपर किंवा करंट अफेअर स्टडी करत असो, किंवा तुम्ही बऱ्याच लोकांनी वाचलं पण असेल करंट अफेअरमध्ये, ज्याला आपण अर्बन हीट आयलँड इफेक्ट म्हणतो, अर्बन हीट आयलँड इफेक्ट, राईट? सो अर्बन हिट आयलँड इफेक्ट हा खूप कॉमन झाला आहे दिल्ली सारख्या सिटीमध्ये किंवा पुण्यातला जो सेंटरचा एरिया आहे तिथं खूप सारं कन्स्ट्रक्शन झालं आहे. ठीक आहे, बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ द रेडिएशन्स, याच्यामध्ये अर्बन हिट आयलँड इफेक्ट, अर्बन हिट डोम्स असे खूप सारे डेव्हलप होत आहेत. ठीक आहे, पूर्ण जगामध्ये पण डेव्हलप होत आहे, इंडियामध्ये पण डेव्हलप झालेले आहेत. सो मित्रांनो, हा पार्ट होता कुठला, क्लायमेटॉलॉजीचा पार्ट. तर आय होप की तुम्हाला बऱ्यापैकी पहिला जो पार्ट होता जिओमॉर्फॉलॉजी आणि क्लायमेटॉलॉजी, हवामानशास्त्र, तर याच्याबद्दल एक थोडंसं ओरिएंटेशन आलेलं असेल सिलेबसचं, राईट? आणि हा पण पार्ट आहे ना, जर तुम्ही बघितलं की आपण बघू पेपर 2 मध्ये, हा बऱ्यापैकी याच्या कॉन्सेप्ट आपण पेपर 2 मध्ये शिकणार आहोत. मॉन्सूनच्या रिलेटेड टॉपिक संबंधित जो पार्ट आहे त्याच्याशी संबंधित आपण या गोष्टी आपण तिथं शिकू. ओके गाईज, ठीक आहे. सो पुढे आपण आता वळूया. पुढचा पार्ट बघा, ओशोनोग्राफी. पुढचा पार्ट कुठला आहे? ओशोनोग्राफी. ठीक आहे, तो हा पण खूप इम्पॉर्टंट पार्ट्स आहे फिजिकल ज्योग्राफीचा, प्राकृतिक भागाचा खूप महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे, तर तुमच्या लक्षात आलं असेल की सगळ्यात पहिलं आपण काय डिस्कस केलं, आपण लँड डिस्कस केली, ज्याला आपण लिथोस्फिअर म्हणतो. लिथोस्फिअर कशाच्या अंडरमध्ये आपण डिस्कस केलो? जिओमॉर्फॉलॉजीच्या अंडरमध्ये. पुढचा पार्ट जो आपण डिस्कस केला, आपण हवा डिस्कस केली. एअर कशाच्या अंडरमध्ये? ऍटमॉस्फिअर. डिसिप्लिन कुठलं होतं? क्लायमेटॉलॉजी आपलं काय होतं त्याच्यामधलं डिसिप्लिन होतं, राईट? ठीक आहे, ओके. सो थर्ड डिसिप्लिन इज ओशनोग्राफी. थर्ड डिसिप्लिन इज ओशनोग्राफी. दॅट इज व्हॉट हायड्रोलॉजिकल या वॉटर रिलेटेड आस्पेक्ट्स, राईट? वॉटर रिलेटेड आस्पेक्ट्स. वॉटरला आपण स्टडी करतो कशाच्या अंडरमध्ये? हायड्रोस्फिअरच्या अंडरमध्ये. ज्या सायन्सला, या डिसिप्लिनला आपण काय म्हणतो? ओशनोग्राफी असे म्हणतो. यात पहिला पॉईंट बघा, बॉटम टोपोग्राफी ऑफ दी अटलांटिक, इंडियन अँड पॅसिफिक ओशन. बघा आपल्याला माहिती आहे मेन मेन ओशन कुठले? अटलांटिक ओशन, पॅसिफिक आणि इंडियन ओशन. त्याची बॉटम टोपोग्राफी काय? म्हणजे ठीक आहे, आपण लँडच्या वरची गोष्टी आपण जिओमॉर्फॉलॉजीमध्ये बघितलं, ऍटमॉस्फिअरच्या गोष्टी बघितल्या, आता चला ना आपण ओशन मध्ये जाऊ. त्याच्या आतमध्ये काय आहे? त्याची टोपोग्राफी कशी आहे, स्ट्रक्चर कसं आहे? ठीक आहे, म्हणजे अटलांटिक ओशनचं स्ट्रक्चर कसं आहे, ठीक आहे, इंडियन ओशनचं कसं आहे, पॅसिफिक महासागराची तळ रचना कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. त्याच्यामध्ये पण कॉन्टिनेंटल शेल्फ कशी आहे, स्लोप कसं आहे, कॉन्टिनेंटल राईज कशाला म्हणतो, अबायझल प्लेन कशाला म्हणतात, डीप सी प्लेन कशा म्हणतात, ट्रेंचेस, जी मारियाना ट्रेंच सगळ्यात डीपेस्ट पार्ट आहे, डीपेस्ट ट्रेंच आहे अर्थवरती. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये शिकणार. पुढे बघा, टेम्परेचर अँड सॅलिनिटी ऑफ द ओशनचं. ओशनचं टेम्परेचर कसं आहे? टेम्परेचर अँड सॅलिनिटी ऑफ द ओशन, महासागराचे तापमान आणि क्षारता, ह्या गोष्टी आपण इथं बघणार. की जसं आपण टेम्परेचर बघितलं क्लायमेटॉलॉजीमध्ये, ठीक आहे, आता इथं आपण टेम्परेचर ओशनचं बघू, की कुठल्या ओशनचं टेम्परेचर जास्त असतं. मग टेम्परेचर कसं, वॉटर जे वार्म वॉटर कसं ट्रान्सपोर्ट होतो, ठीक आहे, मग त्यात सॅलिनिटी कशी आहे. जसं लेक व्हॅन बघा, लेक व्हॅन झाला, लेक व्हॅन टर्कीमध्ये आहे, किंवा डेड सी झाला इस्रायलच्या याच्यामध्ये. तो हे सगळे काय, हे सलाईन लेक आहे. ठीक आहे, याची सॅलिनिटी खूप जास्त आहे. मग हे सॅलिनिटी ऑफ द ओशन्स टेम्परेचर हे आपण सगळं बघू ओशनचं, राईट? हीट अँड सॉल्ट बजेट. जसं आपण हीट बजेट बघितलं कशामध्ये? क्लायमेटॉलॉजीमध्ये, राईट, हवामानशास्त्रामध्ये. तसंच आपण इथे पण उष्णता क्षार ताळेबंद बजेट आपण बघणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण की किती सॉल्ट आहे, किती डिझॉल्व्ह झाले, मग किती सॉल्ट रिमूव्ह झाले, कुठल्या प्रोसेस असतात ते सॉल्ट रिमूव्ह होण्यासाठी, या सगळ्या गोष्टी इथे बघायच्या.
ठीक आहे, जे बऱ्यापैकी कोरिलेशन क्लायमेटॉलॉजीतल्या ह्या कॉन्सेप्ट समजल्या तर ओशनोग्राफीच्या कॉन्सेप्ट तुम्हाला समजणार. पुढे बघा ओशन डिपॉझिट्स. आता ओशन मधले डिपॉझिट्स काय आहे? ठीक आहे, सागरीय निक्षेप ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, ते डिपॉझिट्स काय आहे, त्याचा फायदा काय आहे ओशन डिपॉझिटचा, तिथं इकोसिस्टम कसे डेव्हलप होते ज्याला आपण ॲक्वॅटिक इकोसिस्टम म्हणतो. ठीक आहे, वेगवेगळे डिपॉझिट्स ज्याचा यूज होतो बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे, हे आपण तिथं बघू. नंतर वेव्ज, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वेव्ज, करंट्स अँड टाइड्स इम्पॉर्टंट. लाटा, प्रवाह आणि भरती, ओटी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, राईट. सो वेगवेगळ्या टाईपचे करंट्स असतात, वॉर्म करंट्स असतात, कोल्ड करंट असतात, सरफेस करंट, डीप ओशन करंट्स, हे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर करू. ठीक आहे, करंट्सच्यामुळे कसं युरोपमध्ये ट्रेड चालतो, अटलांटिक ओशनचे काही करंट्स आहे जे वरती जातात, गरम करंट. ठीक आहे, ज्याला नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट आपण म्हणतो. त्यामुळे युरोपचा जो वेस्टर्न पार्ट आहे जो ऍक्च्युली थंड असा फ्रोझन कंडिशन मध्ये असावा, बट या करंट्समुळे काय होतं, तो काय होतो थोडासा त्याचा टेम्परेचर तिथं राईज होतं, म्हणजे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी काय होतं तिथं पॉसिबल होतात. आणि हा ज्या करंट्स आहे ना, हे अटलांटिक ओशन किंवा बाकीच्या ओशन्समध्ये, या ह्या ओशन्समध्ये खूप जास्त याचं महत्व आहे, राईट राईट. अटलांटिक ओशन स्पेशली, म्हणून आपण अटलांटिक ओशनला बिझिएस्ट ओशन इन दी वर्ल्ड म्हणतो, कारण अटलांटिक ओशनमध्ये खूप जास्त काय चालतो, ट्रेड चालतो, राईट. सो म्हणजे या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज, या जेवढ्या पण ऍक्टिव्हिटीज तुम्हाला दिसेल मित्रांनो, या बऱ्यापैकी या सगळ्या ऍक्टिव्हिटीज या कशावरती डिपेंड असतात, जॉग्राफिकल कंडिशन्स वरती डिपेंड असतात. ओके, सो सिलेबसचा पुढचा पॉईंट बघू आपण. मरीन रिसोर्सेस. आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये परत, सागरी साधन संपत्ती काय काय आहे, मरीन रिसोर्सेस, राईट. हा रिसोर्स नावाचा टॉपिक जो आहे ना, हा तुम्हाला इंडियन जॉग्राफीमध्ये सेपरेट युनिट आहे. सेकंड युनिट, सेकंड पार्ट आहे, या सेकंड युनिट आहे इंडियन जॉग्राफीचा. ठीक आहे, पेपर 2 मध्ये तर आपल्याला लक्षात येईल रिसोर्स आहे तिथं पण आहे. त्यात बायोटिक रिसोर्सेस, मिनरल अँड एनर्जी रिसोर्सेस आपल्याला स्टडी करायचे. की याच्यामध्ये जैव रिसोर्सेस कुठले आहे, म्हणजे खनिज कुठले कुठले आहे, याच्यामध्ये ऊर्जा साधन संपत्ती कुठली, हे आपल्याला तिथं आपण स्टडी करू. यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट बघा, कोरल रिप्स अँड कोरल ब्लिचिंग. आपल्याला माहिती आहे की प्रवाळ आणि प्रवाळ विरंजन. आता ही प्रवाळ हे खूप फेमस कॉन्सेप्ट आपण जीएस मध्ये शिकलोय. हे कोरल ब्लिचिंग इज हॅपनिंग, स्पेशली तुम्ही जर ऑस्ट्रेलिया बघितलं, ऑस्ट्रेलिया, सो ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट बॅरियर रीफ आहे जे स्पेसमधून पण दिसते, राईट. सो ग्रेट बॅरियर रीफ जे कोरलचं, ते काय होत आहे, ते नष्ट होत आहे दिवसेंदिवस. इव्हन आपलं लक्षद्वीप, लक्षद्वीप पण हे कोरल आयलँड आहे आपलं, ते पण दिवसेंदिवस त्याला पण धोका होतोय, राईट. ठीक आहे, म्हणजे धोका कशामुळे होतोय, रायझिंग टेम्परेचर, ग्लोबल वॉर्मिंग, टेम्परेचर वाढते, सी लेवल राईज चेंजेस होते, याच्यामुळे काय होतात की आपला तिथं धोका होतो. बघा पुढचा पॉईंट बघा, सी लेवल चेंजेस. सी लेवल चेंजेस कशामुळे होणार, ग्लोबल वॉर्मिंगमुळे. ग्लोबल वॉर्मिंग झाली की आपला जो आईसबर्ग्स आहे, जो आईस आहे तो मेल्ट होणार. मेल्ट झाला मग ते पाणी जे ओशनमध्ये येणार, समुद्रामध्ये, आणि समुद्राची पातळी काय होणार, राईज होणार. सी लेवल राईज झाली तर आयलँड काय होणार, सबमर्ज होणार. तर आपले जे आयलँड्स आहे, अंदमान निकोबार असो किंवा लक्षद्वीप आयलँड, त्यामध्ये लक्षद्वीपमध्ये एक पराली नावाचं एक पराली वन नावाचं एक आयलँड होतं, ते पण काय झालं, सबमर्ज झालं. तर हे जे चेंजेस आहे, सी लेवल चेंजेस, हे आपल्याला इथं बघायचं आहे, डिस्कस करायचं. ठीक आहे, पुढे बघा, लॉज ऑफ द सी अँड मरीन पोल्युशन. ते समुद्राचे जे लॉज आहे, नियम्स आहे, ठीक आहे, या कायदे आहे, सागरी कायदे आणि सागरी प्रदूषण, ह्या गोष्टी आपल्याला इथं कव्हर करायच्या आहे. ओके मित्रांनो, परत मी एकदा समराईज करतो. आपण आतापर्यंत 3 गोष्टी बघितल्या. एक बघितलं आपण जिओमॉर्फॉलॉजी, ज्यात आपण जिओमॉर्फॉलॉजी, लँड लिथोस्फिअर बद्दल स्टडी केली, त्याचा सिलेबस बघितला. क्लायमेटॉलॉजी, हवामान बद्दल आपण स्टडी केलं आहे. एअर बद्दल, एअरचं नेचर, विंड्स, प्लॅनेटरी विंड्स, लोकल विंड्स, हे सगळे आपण तिथं बघितलं. आणि थर्ड पार्ट आपण बघितला ओशन्स बद्दल, राईट, सागर विज्ञान बद्दल, राईट. यामध्ये अटलांटिक ओशन असो, हिंदी महासागर, पॅसिफिक ओशन, त्यातली तळरचना कशी आहे, त्याच्या फीचर्स काय आहे, महासागराचे तापमान आणि त्याची क्षारता कशी असते, उष्णता आणि क्षार ताळेबंद कसा असतो, त्याचं बजेट, लाटा, प्रवाह, भरती, ओटी, सागरी साधन संपत्ती, या सगळ्या रिसोर्सेस कुठले, जैव, खनिज, ऊर्जा साधन संपत्ती, या सगळ्या गोष्टीचा आपण याच्यामध्ये थोडासा एक आढावा घेतला या सिलेबसमध्ये. ठीक आहे, तर ह्या बऱ्यापैकी तुमच्या कॉन्सेप्ट किंवा एक थोडासा तुम्हाला एक ब्रॉड आयडिया आली असेल हा सिलेबस आपण कसा आहे जॉग्राफीचा, आणि आपण कसं प्रोसीड करणार आहोत पुढे, राईट. ठीक आहे, तर पुढचा पार्ट बघूया. चला पुढचा पार्ट बघूया आपण, बायोजिओग्राफी, राईट. पुढचा पार्ट आहे बायोजिओग्राफी. बायोजॉग्राफी, ज्याला आपण जीव भूगोलशास्त्र असे म्हणतो, जीव भूगोलशास्त्र, राईट. तर सिलेबस बघा, पहिलं जेनेसिस ऑफ सॉइल, खूप महत्वाचं. मृदाची उत्पत्ती कशी होते, आपण मृदा शिकलो, जीएस पेपर मध्ये शिकलोय, प्रिलिम्सला शिकलो, किंवा एमपीएससीचा राज्यसेवेचा जो पेपर आहे त्यामध्ये पण मृदेचा रेफरन्स आहे, सॉइलचा रेफरन्स आहे. तर सॉइल कशी बनते, ज्याला आपण पिडो जेनेसिस प्रोसेस असे म्हणतो. सॉइल बनणे, एक रॉक असतो, प्रायमरी रॉक, पॅरेंट रॉक, त्यापासून खूप साऱ्या प्रोसेस होतात, जिओलॉजिकल टाइम स्केल होती, आणि मग सॉइल बनते, आणि सॉइलचे प्रोफाईल तयार होते. ठीक आहे, त्यात खूप सारे सॉइलचे लेयर्स असतात प्रॉपर, राईट. ठीक आहे, पुढचं पॉईंट बघा, क्लासिफिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ सॉइल. तर सॉइलचं काय, मृदाचे वर्गीकरण आणि वितरण, हे आपण सॉइलचं कसं क्लासिफिकेशन करू, त्याचं डिस्ट्रीब्युशन काय आहे सॉइलचं. ठीक आहे, या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे पूर्ण वर्डमध्ये. हा वर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. सॉइल हा पार्ट आपल्याला इंडियन जॉग्राफी पेपर 2 मध्ये पण दिसेल, पण तो इंडिया स्पेसिफिक असेल. इथं जे आपण सॉइल बघणार आहोत हे ग्लोबल लेवलला सॉइल बघणार आहोत.
ठीक आहे. ओके. युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरचं जे क्लासिफिकेशन आहे त्याचा रेफरन्स आपण इथं बघणार आहोत त्या सॉईलचा. ओके. सॉईल प्रोफाईल आपण इथं कव्हर करू सिलेबस. तर सॉईल इरोजन, डिग्रेडेशन आणि कॉन्झर्वेशन कसे होते, राईट. म्हणजे मृदा छेद काय आहे, मृदेची धूप, ऱ्हास व संधारण कसे करावे, ह्या गोष्टी आपण इथं बघणार आहोत. म्हणजे सॉईल कशी इरोड होत चालली आहे, कुठले फॅक्टर त्याला रिस्पॉन्सिबल आहे, मग डिग्रेड का होतीये, मग त्यानंतर त्याचं डेझर्टिफिकेशन कसं होणार, मग सॉईलचं कॉन्झर्वेशन कसं करायला पाहिजे, आपण काय काय गोष्टी करायला पाहिजे ज्याने सॉईलला आपण कॉन्झर्व करू शकतो. जसं तुम्हाला माहित असेल की सद्गुरूंनी सेव्ह सॉईल कॅम्पेन पण लॉन्च केला होता सॉईलला वाचवण्यासाठी. याचं कारण काय होतं, का सॉईलचं डिग्रेडेशन, इरोजन खूप जोरात पूर्ण जगामध्ये होत चाललंय. इंडियामध्ये पण खूप जास्त जोरात सॉईलचं डिग्रेडेशन होत चाललंय, राईट. पुढचं बघा, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग वर्ल्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स. म्हणजे काय की वनस्पती आणि प्राण्याच्या जागतिक वितरणावर परिणाम करणारे घटक. ही जगामध्ये जे वनस्पती आहे, वेगवेगळ्या जाती आहे वनस्पतीच्या, वेगवेगळे प्राणी आहे, प्लांट्स आहे, अॅनिमल्स आहे, ठीक आहे. तर याच्यावरती कुठले असे फॅक्टर्स आहे जे याच्यावरती इम्पॅक्ट करतात. जर फॉर एक्झाम्पल क्लायमेट हे फॅक्टर आहे, जसं क्लायमेट असेल तसे तिथे अॅनिमल्स, तिथे प्लांट्स असतील. आता तुम्ही डेझर्टमध्ये बघा, डेझर्टमध्ये काय आहे, वेगवेगळ्या टाईपचे प्लांट्स आहे. प्लांटचे लिव्ज जे असतात पत्ते खूप छोटे असतात, त्यांचे जे क्युटिकल आहे ते खूप जाड असतं, ठीक आहे. त्यांची जे सेल असते प्लांट सेल, त्याच्यामधलं जे व्हॅक्यूल आहे त्या व्हॅक्यूलची साईज खूप मोठी असते. ओके. तर या गोष्टी, हे अडॅप्टेशन आहे. म्हणजे हे अडॅप्टेशन काय खूप साऱ्या काही फॅक्टर्सवरती डिपेंड आहे. सो फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग वर्ल्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स हा एक पार्ट आहे सिलेबसचा, राईट. प्रॉब्लेम्स ऑफ डिफॉरेस्टेशन अँड कॉन्झर्वेशन मेजर्स. तर डिफॉरेस्टेशनचे प्रॉब्लेम्स काय, निर्वासीकरण समस्या आणि संसाधनाचे उपाय. ठीक आहे. डिफॉरेस्टेशन आपण म्हणतो झाडे लावा झाडे जगवा. डिफॉरेस्टेशन होते झाडे लावा झाडे जगवा. ठीक आहे. ओके. तर ह्या गोष्टी आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये पण दिसतात, पर्यावरणामध्ये मध्ये पण दिसतात. GS3चा जो पार्ट आहे एन्व्हायरमेंटचा, त्यातही हे पॉईंट्स आपल्याला रिफ्लेक्ट झालेले दिसतात की कॉन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याला फॉरेस्टेशन आपण म्हणतो, रिफॉरेस्टेशन म्हणतो, राईट. आता सध्या मियावाकी नावाची मेथड खूप फेमस आहे, मियावाकी मेथड. या मेथडचं पण आपण थोडंसं रेफरन्स इथं घेऊ करंट अफेअरच्या सेक्शनमध्ये. मियावाकी जापानीज मेथड आहे फॉरेस्ट लावण्याची अर्बन एरियाजमध्ये, ते पण आपण बघू. सोशल फॉरेस्ट्री व्हेरी इम्पॉर्टंट, अॅग्रो फॉरेस्ट्री, वाईल्ड लाईफ मेजर जीनपूल सेंटर, राईट. त्याच्यामध्ये बघा सामाजिक वनीकरण कसे करायचे, कृषी वनीकरण आपण कसं करू शकतो, वन्यजीवन प्रमुख जीन संचय केंद्र कुठले कुठले असतात या कसे असतात, त्याच्या कंडिशन्स काय, हे आपण सगळे ह्या सिलेबसमध्ये बघणार आहोत. तर आय होप तुमचा बायोजिओग्राफी जो आहे, जीव भूगोलशास्त्र, याचा पण सिलेबसचा थोडासा तुम्हाला आढावा आला असेल सगळ्यांना. ठीक आहे मित्रांनो, तर आपण थोडंसं आता याच्या पुढचा पार्ट बघू. पुढचा पार्ट बघा, एन्व्हायरमेंटल जिओग्राफी, राईट. तर आपण कसं केलंय व्हिडिओमध्ये, कारण पेपर वनचा जो सिलेबस आहे हा खूप जास्त वास्ट आहे, त्याला आपण दोन पार्ट्समध्ये डिवाइड केले. म्हणजे पेपर वनचा जो सुरू फिजिकल जॉग्राफी, प्राकृतिक भागाचा जॉग्राफी, तो एक व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. पुढचा जो आपला व्हिडिओ येणार आहे याच्यानंतर, तो येणार आहे मानवी भूगोलाबद्दल, त्याला आपण ह्युमन जॉग्राफी म्हणतो, राईट. त्याला आपण पर्स्पेक्टिव्ह बघू, वसाहत बघू, लोकसंख्या बघू, इकॉनॉमिक जॉग्राफी बघू, राईट. या सगळ्या गोष्टी त्यात डिस्कस करू. आणि थर्ड जो पार्ट येणार आहे सिलेबस डिस्कशनचा, तो आपला कशाच्या संबंधित असेल, पेपर 2, दॅट इज इंडियन जॉग्राफी. ठीक आहे, भारताचा भूगोल याच्या संबंधित असेल, तो आपण तिथं डिस्कस करू. तर चला आता हा एक लास्ट पार्ट याचा बघू आपण, प्राकृतिक भूगोलचा, दॅट इज एन्व्हायरमेंटल जॉग्राफी. एन्व्हायरमेंटल जॉग्राफी म्हणजे काय, पर्यावरण भूगोल. मी तुम्हाला सांगितलंय ना की पर्यावरण जो आहे हा, म्हणजे प्रिलिम्स मध्ये पण आहे, प्रिलिम्स परत पर्यावरण GS पेपर 3 मध्ये पण आहे. पर्यावरणचा रेफरन्स GS पेपर 4 इथिक्स मध्ये पण येतो. इव्हन पर्यावरणावरती एसे पण येतात, एसे खूप सारे एसे पण आलेले आहेत UPSC ला, तुम्ही ते बघून घ्या. UPSC आपला बेस बनवायचा. UPSC चे PYQ क्वेश्चन बघायचे रेग्युलरली, ऑप्शनलचे असो, GS चे असो, SS चे असो, सगळे प्रश्न आपल्या डोळ्याखालून गेलेले पाहिजे. सगळ्या प्रश्नाचे आपल्याला आन्सर्स पण माहीत पाहिजे. या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत मित्रांनो, राईट. ठीक आहे. पहिला पॉईंट बघू याच्यामध्ये, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉलॉजी. ठीक आहे, परिस्थितिकीचे तत्वे काय आहेत, कुठले कुठले प्रिन्सिपल्स आहे इकॉलॉजीचे, राईट. ह्युमन इकॉलॉजिकल अडॅप्टेशन्स, मानवी परिस्थितिकीय अनुकूलन कसे आहेत, ह्युमन इकॉलॉजिकल अडॅप्टेशन्स कसे झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की इव्होल्युशन, डार्विनची थेअरी होते, त्यात डार्विननी काय सांगितलं होतं, अडॅप्टेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट कॉम्पोनंट. कुठलीही सिव्हिलायझेशन, कुठलाही अॅनिमल्स हा काय करत असतो, अडॅप्ट होत असतो आपल्या सराउंडिंगला. ठीक आहे, त्याला आपण इकोसिस्टम म्हणतो, त्या इकोसिस्टम मध्ये तो अडॉप्ट होत असतो. तर या सगळ्या गोष्टी आपण इथं बघू, राईट. इन्फ्लुएन्स ऑफ मॅन ऑन इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट, माणसाचा परिस्थितिकी आणि पर्यावरणावर माणसाचा प्रभाव काय होतो, कसा प्रभाव होतो, माणूस हा कसा प्रभाव होतो. आता माणूस आपला माहिती आहे, आपण सगळ्या गोष्टीवरती प्रभाव करतो, कुठलीही गोष्ट असो, आपण सगळ्यावरती आपला इम्पॅक्ट आहे. ठीक आहे, कारण आपण मी नेहमी म्हणतो, आपण काय अपेक्स प्रेडेटर आहोत. जे फूड चेन आहे, जो पिरॅमिड आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात वरचा प्रेडेटर कोण, ह्युमन बिंग, राईट. ठीक आहे. पुढे बघा, ग्लोबल अँड रिजनल इकॉलॉजिकल चेंजेस.
कुठले ग्लोबल अँड रिजनल इकॉलॉजिकल चेंजेस अँड इम्बॅलन्सेस, वैश्विक आणि प्रादेशिक परिस्थितीतील बदल आणि असंतुलन. की ग्लोबल अँड रिजनल इकॉलॉजिकल चेंजेस काय होतात, काय काय चेंजेस होते, म्हणजे आपलं इकोसिस्टम कसे बदलते. टेरिस्ट्रियल म्हणजे जमिनीवरची इकोसिस्टम असो, परिस्थिती असो किंवा पाण्यामधली असो इकोसिस्टम ती कशी चेंज होते, असे इम्बॅलन्सेस कसे होते. ठीक आहे, पर्यावरणाचे इम्बॅलन्सेस कसे होते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे शिकायच्या. पुढे बघा इकोसिस्टम, देअर मॅनेजमेंट अँड कॉन्झर्वेशन. इकोसिस्टम परिसंस्था, वेगवेगळ्या परिसंस्था, त्याचे व्यवस्थापन आणि त्याचं संवर्धन कसं करायचं. वेगवेगळ्या परिसंस्था आहे. ठीक आहे, ज्याला आपण टेरेस्ट्रियल इकोसिस्टम एक म्हणतो, अक्वॅटिक इकोसिस्टम, दोन्ही मधला जो भाग असतो त्याला आपण इकोटोन म्हणतो, राईट. तर याचं मॅनेजमेंट कसं करायचं, याचं कन्झर्वेशन कसं करायचं, या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत, राईट. नेक्स्ट बघा एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, राईट, पर्यावरणीय ऱ्हास. हे जीएस मध्ये पण आपण शिकलोय की पर्यावरणाचा ऱ्हास कसा होतो, कुठले असे फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे पर्यावरणाच्या ऱ्हाससाठी. आणि पर्यावरणाचा ऱ्हास झाला मग त्याला मॅनेजमेंट कसं करायचं, त्याचं त्याचं कॉन्झर्वेशन कसं करायचं, राईट. सो व्यवस्थापन आणि संवर्धन आपल्याला करावं लागेल. जर ऱ्हास झाला तर त्याचं आपण मॅनेजमेंट करू म्हणजे आपण त्याचं संवर्धन करू, राईट. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्या याच्यात बघता येईल. नेक्स्ट बघा बायोडायव्हर्सिटी अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. बायोडायव्हर्सिटी आपल्याला बघता येईल जैवविविधता. ठीक आहे, युनिटी इन बायोडायव्हर्सिटी. भारतामध्ये काय युनिटी इन बायोडायव्हर्सिटी. पहिले इथे लँग्वेज मध्ये असो बाकीच्या गोष्टी, बट जॉग्राफिकल कंटेक्स मध्ये पण भारतामध्ये काय आहे, युनिटी इन बायोडायव्हर्सिटी आहे. भारतामध्ये डिफरंट बायो जॉग्राफिकल झोन्स आहे, आपण ते पुढे बघणार आहोत. इंडियन जॉग्राफीमध्ये पण ते आपण कव्हर करू की हाऊ मेनी टाइप्स ऑफ बायो जॉग्राफिकल झोन्स आर देअर, राईट. ठीक आहे, आपल्याला इव्हन अॅग्रो इकॉलॉजिकल झोन्स पण आहे इंडियामध्ये. सो बायोडायव्हर्सिटी खूप जास्त आहे भारतामध्ये, राईट. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण एसडीजी माहिती आहे आपल्याला, एसडीजी. देर आर 17 गोल्स, 169 टार्गेट्स, एसडीजी 1 2 3 4 6 7 अप टू 17, राईट. ठीक आहे, हे एसडीजीचा रेफरन्स पण आपण इथं काय करू, यूज करू सस्टेनेबल डेव्हलपमेंट. रादर एसडीजी मी तुम्हाला याची ट्रिक सांगणार आहे, एसडीजी कशी लक्षात ठेवायची. की तुम्ही जीएस पेपर 1 मध्ये जिथेही तुम्हाला इंट्रोडक्शन कन्क्लुजन चांगलं लिहायचं असेल, तुम्ही एसडीजीचा यूज करायचा, बस सगळ्यात सिंपल वे. आपण बऱ्याचशा टेक्निक्स, आन्सर रायटिंग टेक्निक्स पण डिस्कस करणार आहोत ऑप्शनल मध्ये पण. आणि त्याचा जीएस 1 चा जो पार्ट आहे त्यासाठी पण तुम्हाला युजफुल ठरेल. एन्व्हायरमेंटल पॉलिसीज कुठल्या कुठल्या आहे आतापर्यंत. ठीक आहे, एन्व्हायरमेंटल ऍक्ट असो, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, त्याच्या पॉलिसीज आतापर्यंत नवीन डेव्हलपमेंट, या सगळ्या गोष्टी आपण काय करू याच्यामध्ये शिकू, पर्यावरणीय धोरणामध्ये, राईट. ठीक आहे, ओके. पुढे बघा एन्व्हायरमेंटल हॅझार्ड्स अँड रेमेडियल मेजर्स. सो पर्यावरणीय धोके आणि सुधारात्मक उपाययोजना कुठल्या आहेत, की कुठले एन्व्हायरमेंटल हजार्ड्स असे येते मग आपण ते रेमेडियल मेजर्स कसे करू शकता. काही एन्व्हायरमेंटल हजार्ड, सायक्लोन येऊ शकतो, कुठला डिझास्टर येऊ शकतो, फमाईन येऊ शकतो, फ्लड येऊ शकतो. मग त्याच्या रेमेडियल मेजर्स कशा आहे आपल्यासाठी, कुठल्या रेमेडियल मेजर आपण करणं गरजेचं आहे. मग यायच्या अगोदर कुठली काळजी घ्यायची, आल्यावर कुठली काळजी घ्यायची, फ्युचरमध्ये कुठली काळजी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं ह्या सिलेबसमध्ये डिस्कस करायच्या या पॉईंटमध्ये, राईट. सो एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड लेजिस्लेशन लास्ट पॉईंट याचा. ठीक आहे, पर्यावरणीय शिक्षण आणि कायदे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण शाळेपासून शिकत आलो की पर्यावरणीय शिक्षण खूप महत्वाचं आहे. झाडे लावा, झाडे जगवा, आपल्या एन्व्हायरमेंटला काय करा, प्रोटेक्ट करा. ठीक आहे, या गोष्टी. सो मित्रांनो, हा जो आतापर्यंतचा जो पार्ट होता सिलेबसचा, जो आपण बघितला, मी परत एकदा याला रिवाइज करतो पार्ट. ठीक आहे, पहिल्या पार्टचा पण बघितला जिओमॉर्फॉलॉजी, ज्याला आपण काय म्हणतो, हा प्राकृतिक भूगोलचा पार्ट आहे. पेपर 1 चा पहिला पार्ट, दॅट इज भूरूपशास्त्र, हे आपण डिस्कस केलं. त्यानंतर पुढचा पार्ट बघितला आपण क्लायमॅटॉलॉजी, ज्याला आपण हवामानशास्त्र म्हणतो. ठीक आहे, थर्ड पार्ट आपण डिस्कस केला, दॅट इज ओशनोग्राफी, ज्याला आपण सागर विज्ञान म्हणतो. आणि पुढचा पार्ट जो आहे त्याला आपण बायोजॉग्राफी म्हणतो. ठीक आहे, त्याला जीव भूगोलशास्त्र असे म्हणतात, राईट. हे पण आपण डिस्कस केलं सिलेबसमध्ये कुठले कुठले पॉईंट्स आहेत. ठीक आहे, आणि लास्ट जो पार्ट आहे फिजिकल जॉग्राफीचा, प्राकृतिक भूगोलाचा, दॅट इज एन्व्हायरमेंटल जॉग्राफी, ज्याला आपण पर्यावरण भूगोल असे म्हणतो. ठीक आहे मित्रांनो, तर हा जो पार्ट आहे, हा जो व्हिडिओ होता, हा पेपर 1 मधला पहिल्या पार्टचा आहे. पुढचा जो व्हिडिओ येणार आहे आपला, पुढचा याच्यानंतरचा व्हिडिओ, हा पेपर 1 च्या दुसऱ्या पार्टचा असेल, दॅट इज मानवी भूगोल, त्याला आपण ह्युमन जॉग्राफी असे म्हणतो. ठीक आहे, सो मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक अँड शेअर तुम्ही करा. आणि ज्या गरजू लोकांना, ज्यांना जॉग्राफी ऑप्ट करायचं आहे, त्यांना जॉग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो लगेचच आपला अपलोड होईल, तो व्हिडिओ पण नक्कीच बघा. आणि त्यानंतर आपला इंडियन जॉग्राफीचा पण सिलेबस डिस्कशनचा व्हिडिओ अपलोड होईल. आणि हे 3 व्हिडिओ आपले झाले. त्याच्यानंतर आपण थोडं आन्सर रायटिंग कशी करायची त्याच्याबद्दल शिकू. आणि आपण डायरेक्ट सिलेबसला सुरुवात करणार आहोत. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. ठीक आहे, तर सगळ्यांना शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ.